मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. एका व्यक्तीला फायनान्शियल फ्रीडम मिळायला 25 वर्षे लागतात आणि दुसऱ्याला फक्त 8 ते 10 वर्ष. का? दोघांचं इन्कम जवळपास सारखंच. दोघेही जॉब करतात. मग फरक कुठे आहे? फरक आहे त्यांच्या डेली हॅबिट्समध्ये. फायनान्शियल सक्सेस हा लकचा गेम नाही, तो डेली ॲक्शन्सचा रिझल्ट आहे. आज मी तुम्हाला अशा 6 प्रिन्सिपल्स सांगणार आहे, जे तुमची फायनान्शियल जर्नी 3 पट वेगवान करू शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटचा प्रिन्सिपल तुमचं आयुष्य बदलू शकतो. नमस्कार मित्रांनो, मी संदीप घायाळकर. फायनान्शियल फ्रीडम ब्लूप्रिंटच्या डे 2च्या शेवटच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आत्तापर्यंत आपण शिकलो मनी माइंडसेट, फायनान्शियल गोल्स, बजेट अँड कॅश फ्लो. आज या सर्व गोष्टींना स्पीड देणारे ॲक्सिलरेशन प्रिन्सिपल्स शिकणार आहोत. लक्षात असू द्या, स्मॉल डेली इम्प्रूव्हमेंट्स लीड टू एक्स्ट्रॉर्डनरी रिझल्ट्स. प्रिन्सिपल पहिला, लर्न एव्हरी डे. आजच्या जगात जो शिकणं थांबवतो, तो कमावूनही थांबवतो. दररोज फक्त 20 मिनिटं, एक बुक, एक पॉडकास्ट, एक फायनान्शियल व्हिडिओ, हे तुमचं फ्युचर बदलू शकतं. इन्व्हेस्टमेंट करण्याआधी नॉलेजमध्ये इन्व्हेस्ट करा. प्रिन्सिपल 2, ट्रॅक एव्हरी रुपी. लोक म्हणतात पैसे कुठे जातात समजत नाही, कारण ते ट्रॅक करत नाहीत. आजपासून प्रत्येक खर्च लिहा. लक्षात ठेवा, व्हॉट गेट्स मेजर्ड गेट्स इम्प्रूव्ड. प्रिन्सिपल 3, इन्व्हेस्ट एव्हरी मंथ. इन्व्हेस्टमेंट मूडवर नसतं, इन्व्हेस्टमेंट डिसिप्लिनवर असतं. मार्केटवर जास्त विचार करण्यापेक्षा रेग्युलर इन्व्हेस्टिंग जास्त महत्त्वाचं आहे. रुपये 500 असो, रुपये 1000 असो, सुरुवात करा. कन्सिस्टन्सी बीट्स अमाऊंट. प्रिन्सिपल 4, रिव्ह्यू एव्हरी क्वार्टर. एकदा इन्व्हेस्टमेंट केलं आणि विसरलो असं करू नका. दर 3 महिन्यांनी स्वतःला विचारा, माझा गोल बदलला का? सेव्हिंग्ज वाढल्या का? एक्सपेन्सेस कमी झाले का? इन्व्हेस्टमेंट योग्य दिशेने आहे का? रिव्ह्यू केल्याशिवाय ग्रोथ होत नाही. प्रिन्सिपल 5, अवॉइड बॅड डेट. कर्ज 2 प्रकारचं असतं, गुड डेट आणि बॅड डेट. एज्युकेशन, बिझनेस ही गुड डेट असू शकते, पण क्रेडिट कार्डवर शॉपिंग, लक्झरी EMI, नीड नसताना लोन ही फायनान्शियल फ्रीडमची सर्वात मोठी शत्रू आहेत. लक्षात ठेवा, EMI तुमच्या फ्युचर इन्कमवर आधीच हक्क सांगते. प्रिन्सिपल 6, टेक गायडन्स. हा सर्वात पॉवरफुल प्रिन्सिपल आहे. प्रत्येक यशस्वी व्यक्तीकडे मेंटर असतो. का? कारण मेंटर तुम्हाला इयर्स ऑफ मिस्टेक्स मिनिट्समध्ये वाचवतो. गुगल इन्फॉर्मेशन देईल, मेंटर डायरेक्शन देईल. डायरेक्शन असेल तर डेस्टिनेशन लवकर मिळतं. मित्रांनो, फायनान्शियल फ्रीडम हा स्प्रिंट नाही, तो मॅरेथॉन आहे. पण योग्य हॅबिट्स असतील तर तुम्ही इतरांपेक्षा खूप लवकर फिनिश लाईनपर्यंत पोहोचू शकता. आजपासून परफेक्ट होण्याचा प्रयत्न करू नका, कन्सिस्टंट होण्याचा प्रयत्न करा. आजची घ्यायची ॲक्शन तुमच्यासाठी. आजच हे 6 प्रॉमिस स्वतःला द्या. मी दररोज काहीतरी नवीन शिकेन. मी प्रत्येक खर्च ट्रॅक करेन. मी दर महिन्याला इन्व्हेस्ट करेन. मी प्रत्येक 3 महिन्यांनी रिव्ह्यू करेन. मी बॅड डेट टाळेन. मी योग्य गाईडन्स घेईन. ही 6 हॅबिट्स तुमच्या फायनान्शियल फ्युचरची फाउंडेशन बनतील. आज डे 2 पूर्ण झाला आणि मला आशा आहे तुम्ही फक्त व्हिडिओज पाहिले नाहीत, तर स्वतःमध्ये बदल सुरू केला आहे. लक्षात ठेवा, फायनान्शियल फ्रीडम एका मोठ्या निर्णयामुळे दिसत नाही, ती दररोज घेतलेल्या छोट्या योग्य निर्णयामुळे मिळते. आज कमेंटमध्ये एकच वाक्य लिहा, आय चूज फायनान्शियल डिसिप्लिन, आणि त्याखाली लिहा 6 प्रिन्सिपलमधून तुम्ही आजपासून कोणता प्रिन्सिपल फॉलो करणार आहात. जर तुम्ही डे 1 आणि डे 2चे सर्व व्हिडिओज पाहिले असतील, कमेंटमध्ये कंप्लीटेड लिहा. तुमच्या कमेंटला मी स्वतः रिप्लाय देईन. उद्यापासून आपण सुरू करणार आहोत डे 3, वेल्थ क्रिएशन जर्नी, जिथे आपण शिकणार आहोत इमर्जन्सी फंड, SIP इन्व्हेस्टिंग, वेल्थ क्रिएशन सिस्टीम आणि फायनान्शियल फ्रीडमचा कंप्लीट रोडमॅप. मी संदीप गायककर. थँक यू सो मच. कीप लर्निंग, कीप ग्रोविंग, कीप इन्व्हेस्टिंग. सी यू इन डे 3